नमस्कार मंडळी, आज मी सांगणार आहे पितृदोष म्हणजे काय. कुंडलीच्या नवम भावात सूर्य आणि राहूची युती झाल्यावर पितृदोष योग बनत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि राहू ज्या घरात बसलेले असतात त्या घरातील सर्व मिळणारी फळं नष्ट होतात. नववा घर धर्म संबंधित असतो. याला वडिलांचं घर देखील म्हणतात. अशी मान्यता आहे की जर कुंडलीचे नववे घर खराब ग्रहांनी पीडित असेल तर हे आपल्या वडिलांची अपूर्ण इच्छा असल्याचं सूचक आहे. यालाच पितृदोष म्हणतात. कारण जर तुमच्याद्वारे कुठल्या सत्पुरुष, ब्राह्मण किंवा कुलगुरूचा अनादर केला गेला असेल तर तुम्ही पितृदोषांनी पीडित असता. गोहत्या आणि आपल्या पितरांना जल अर्पित न करणे या दोषाचं मुख्य कारण आहे. प्रभावित व्यक्ती. पितृदोष एक असा दोष आहे ज्यात व्यक्तीची बुद्धी भ्रष्ट होते आणि त्याचे जीवन केवळ अडचणी आणि समस्यांनी ग्रासित असते. ही लोक आपल्या वयस्कर माणसांचा आदर सन्मान करत नाहीत, त्यांचा अपमान करतात आणि दुसऱ्यांच्या भावना समजून घेत नाहीत. यांच्या जवळ रुपये पैशांची कमी असते व यांचे जीवन देखील दुःखात व्यतीत होते. ही लोक मानसिक आघाताचा सामना करतात. हा दोष असणारा व्यक्ती आपल्या घरात भांडणतंटा करतात. त्याचा उपाय काय आहे? ज्या घरात किंवा व्यक्ती पितृदोषांनी पीडित असतो त्या जागी पुरुष कमी होतात. त्यांची संख्या कमी होण्याची सुरुवात होते. कुटुंबात भांडण आणि क्लेश होण्याची सुरुवात होते. हा दोष असलेल्या व्यक्तीला संतान सुखात कमी पाहायला मिळते. लग्नात उशीर होतो तसेच संतान प्राप्तीत अडचणी आणि विवाह टंचाईचा सामना करावा लागतो. अशा लोकांच्या घरात नेहमी तोडफोड होत असते आणि घरात खूप ओलसर पाहायला मिळते. शास्त्रानुसार ज्या घरात मांस, मदिरा याचे सेवन केले जाते तेथे देखील पितृदोष असल्यामुळे कुटुंबातील लोकांना अत्यंत अडचणींचा सामना करावा लागतो. पितृदोषाचे नुकसान. पितृदोष खूप अमंगळकारी असतो. याच्या प्रभावामुळे व्यक्तीचे जीवन नरक असल्यासारखे होते. तो आपल्या वैयक्तिक जीवन चांगल्या प्रकारे जगू शकत नाही व पैशापाण्याची देखील समस्या उत्पन्न होत राहते. हा दोष असल्यामुळे लग्नात अडचणी, मानसिक तणाव आणि घरात समस्या उत्पन्न होतात. पितृदोषामुळे जीवनात व्यक्तीला हार पाहायला मिळते. त्याच्यावर उपाय काय आहे? या दोषाचे निवारण करण्यासाठी घराच्या दक्षिण दिशेला भिंतीवर आपल्या स्वर्गीय कुटुंबातील लोकांचे फोटो लावावेत. असं केल्याने लाभ होईल. या फोटोवर दररोज हार घालावा व पूजा करावी. आपल्या पूर्वजांच्या आणि मोठ्या लोकांच्या आशीर्वादाने मोठ्या विपत्ती टाळल्या जातात. जर कुटुंबात कोणाचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या निर्वाण तिथीच्या दिवशी ब्राह्मण किंवा कुठल्या गरीब लोकांना भोजन असं करताना मृतात्म्याच्या आवडीचे एक तरी खाद्यपदार्थ अवश्य बनवावे. अशी मान्यता आहे की या दिवशी गरीब तथा गरजू व्यक्तींना वस्त्रदान किंवा अन्नदान केल्याने पितृदोष शांत होतात. याच्या अतिरिक्त नियमित 21 सोमवारपर्यंत अनवाणी पायाने शिवमंदिरात जाऊन ओकची 21 फुलं, ताक आणि बेलाची पानं घेऊन शंकराची पूजा करावी. नियमित रूपाने आपल्या इष्टदेवाची पूजा करावी. असं केल्याने हा दोष समाप्त होतो. घरात दिवा लावावा. विष्णू देवाच्या मंत्राचा जप आणि श्री भागवत गीताचे पाठन केल्याने पितृशांती मिळते आणि हा दोष कमी होतो. तर तुम्हाला ही सगळी माहिती मी पितृदोषाची सांगितलेली आहे ती कशी वाटली ती कमेंट करून सांगा. आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कशाची माहिती ऐकायला भेटेल, ऐकायला आवडेल ह्याची कमेंट करून सांगा. धन्यवाद.